Hi guys, good morning and welcome to my second YouTube video. So right now it's 10:20 and I am thinking to start my day. Actually मला आज उठायला खूप जास्त लेट झालं कारण मी रात्री खूप लेट झोपलेले. तर आज आहे महाशिवरात्री आणि अजून पण काही स्पेशल आहे आज. तर तुम्हाला समजेलच माझ्या ब्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला राहू द्या. सो गाईज आता मी रेडी वगैरे होते कारण की आता जायचं आम्हाला बाहेर. कारण माझी मावशी वगैरे सगळे येणार आहेत आज. तर मग मंदिरात पण जायचंय आम्हाला. जत्रा पण आहे आज, तर मग तिकडे पण जाणार आहे आम्ही. बघत राहा लास्ट पर्यंत. बाय बाय. हा बघा काहीतरी बोलते. बोल बोल. जर खुशी दिदीनं मावशीला सांगितलं प्रेम दादा जरा त्रास देतोय तर प्रेम दादाला मावशी लागण्याखाली होती. बरोबर बोलतोय ओम, तू एकदम राईट. दीदीला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. भाई ने बोला करने का तो करने का. A few moments later. सो हाय गाईज, तर मी आता रेडी होतीये आणि आज तर महाशिवरात्री आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी व्हाईट कुर्ती घातलेली आहे. कशी आहे सांगा कमेंट्स मध्ये. आणि आता मी आवरतीये, तर तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा. सो गाईज, तर मी आता पहिले बॉडी लोशन लावून घेणार आहे कारण की खूप ड्राय झाली माझी स्किन. ड्राय झाली तू बोलली कसं काय? गाईज इग्नोर करा याला. आणि यार माझं बॉडी लोशन निघतच नाही याच्यात. हे बघा जर बॉडी संपला तर निघत कसं काय? अलग ही लेवल का बंदा था. निघतंय. निघलं चिमणी हात. तर गाईज माझं ते वाला बॉडी लोशन संपलेलं होतं म्हणून मी हे यूज करते आता. तर काय ते संपलं होतं तर मगाशी निघलं कसं काय होतं तुम्ही सांग. बापरे, याला इग्नोर करा बरं. हा काही पण बोलतो. बघू शकतो मी फेसला लावते पहिले. नाही लावलं तरी तो काही नाही पडत नाही. इकडे तू इकडे ना गाईज. तर अरे वॉश नाही बॉडी लोशन लावतीये कारण याला पण गोरं बनवावं लागेल ना थोडं. ठीक आहे. तर गाईज आता मी क्रीम लावून घेतेय. अरे यार ही पण क्रीम निघत नाहीये माझी. निघाली. चिमनी ने पुट्टी कर दी यार. इसको इग्नोर करो, ये बहुत बदतमीज लड़का है. इग्नोर मतलब क्या होता है? अबे साले. तू साइड हट रे, मेरे को जाना है बाहर. मित्रांनो हिंदी बोलते येत नाही तरी मरी मध्ये तो झाली ती. गाइस ये बच्चा बहुत बदतमीज है. ये देखो नचनिया मेरे पीछे खड़ी है. ओके डन. मुसलमान कही की. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? देन पाउडर. पता नहीं गाइस ये कहाँ से आ जाती है नचनिया. ये तो पाकिस्तान अरे से यार आई तू है. चुप बोला धक्का मुक्की नहीं करने का. ना, तुझे क्यों बीच में बोलना है. अयो बाबू. ए, गाइस तर मी आता पावडर लावते. अगं बाबू. अय्यो. मी आता काजल काजल लगाऊ. मुसलमानच लावी त्या काजळ ही पडलं. अल्हम्दुलिल्लाह 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 अल्हम्दुलिल्लाह. तुला पण लावून देऊ का? मित्रांनो प्युअर मुसलमान आहे. बघून घ्या, जेलमध्ये टाकून द्या. तुला जेलमध्ये टाकू का? हे टाकले युट्यूबवर हा व्हिडिओ. अब मैं लगाऊंगी काजल लगाने के बाद. अब लगाऊंगी ये क्या है? बिंदी, गंदा. काजल, हार, गजरा. ओके. अब मैं लगाऊंगी लिपस्टिक, माय फेवरेट लिपस्टिक. खबर आलं राजूशी. तर मित्रांनो पाकिस्तानी त्याला टाका जेलमध्ये उचलून. अरे चुप ना. प्रेमदादा उठ रे, उचल या पाकिस्तानीला. उचल ना, काही नाही उचल ना.
उठ ना. आता दमच नाही. फुसक्या. ओके डन. अब मैं क्या लगाऊं अभी? सो गाईज आता मी रेडी झालेली आहे. तर कसं वाटतोय माझा लुक कमेंटमध्ये सांगा. सो हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्हाला सांगितलंच होतं मी की आम्हाला बाहेर जायचं म्हणून मंदिरात, आणि जत्रेला पण जायचं होतं हे पण सांगितलं होतं. तर ही आहे माझी मावशी. तर बोला काहीतरी आता माझ्या ब्लॉग मध्ये. कसं वाटतंय तुम्हाला? मी स्टार्ट केलंय आता. मावशी तर काय मला सपोर्ट करत असते. तर आता आम्ही चाललोय, मंदिरात पण जायचंय, दर्शन घ्यायचंय आम्हाला. आणि माझी मम्मी पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ही आहे माझी मम्मी. आम्ही आज आलो जुन्या गावात. हे बघा काय करताय. हे आम्ही जुन्या गावाकडे आमच्या. यांचं गाव आहे, या मावशीचं गाव आहे हे. बघा या दोघी काय करताय. माझ्या मम्मीला तर खूप भीती वाटते. मम्मी कुत्रा नाही येते. अगे इकडे चल. हे बघा सोनी सारखंच आहे. माझ्या मावशीची मुलगी. हाय. हा याला तर ओळखतातच तुम्ही. ओम भाऊ काय करताय? गेम खेळतोय. हा हे बघा, हे कसं आहे जुन्या काळातलं घर. इकडे पण मागे काय आहे, मस्त आहे इकडे पण. गावाकडले घरे कसे असतात बघा. तर गाईज आता हे बघू शकता इथे किती मस्त वातावरण आहे, आणि आम्ही इथे आलेलो आहे. खूप भारी वाटलं. आणि इथले गाव वगैरे पण नाही, ते लोक पण खूप मस्त आहे, म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे एकदम चांगला आहे. तर आम्ही आता आलेलो आहे माझ्या मावशीच्या, म्हणजे त्यांच्या रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडे आलेलो आहे आम्ही. तर बघत राहा तुम्ही, आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्कीच बघत राहा. सो गाईज तर आता आम्ही आलेलो आहे फायनली जत्रेला. थकले का तू? हा मग थकले. एवढी धूळ आहे ना, खूप धूळ आहे. काका थकले का? काय बोलू? जमले का तुम्ही इथं फिरून? हो. गर्दी आहे ना, पण मस्त वाटतं आज. मस्त वाटते मस्त खरंच. वाटते. ग्रामीण जीवनात यात्रा खूप चांगली आहे, मस्त. हा गाईज मम्मी कसं वाटतंय तुला आता? काय खूप धूळ आहे ग इकडे, एवढी धूळ आहे. गाईज मम्मी म्हणते खूप धूळ आहे इकडे, आणि खरंच धूळ आहे, आणि गर्दी तर खूप जास्त गर्दी आहे. गर्दीचं काय नाही एवढी काही गर्दी नाहीये, पण धूळ खूप होती रस्त्याने नाही का. हा एवढी धूळ नाही पाहिजे, नाही आवडत. आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. हे बघा मंदिर बघा किती छान आहे, आणि गर्दी नाही तरी म्हणते गर्दी. हा मावशी धरा मला. नाही शेवळ नाही का, मला कसं दिसलं. बघा हे फुल जे आहे ना, ते पाण्यात टाकलं नाही तिथेच फिरतं, त्याच जागेवर राहतं, दुसरीकडे कुठेच जात नाही. बघा तिथे कशी उकळी येते, ते फुल जागेवरच राहतं. हा बघा मम्मी मावशीची काय मजा चालू आहे. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, शंकरा रुद्रदेव हे महेश.
के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे। फक्त आतमध्ये पण गर्दी आहे. आपण एवढं बंबा बोलले. रहेगी तेरी आस्था। काहीच बघू शकता किती छान पिंड आहे इथे. दोनों में तेरी महान ते बघा गर्दी पण. महानता। तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आता आणि आम्ही निघालोय बाहेर. जत्रा पण आहे, बघूयात, बघत राहा. तर काका मला कुल्फी घेत आहे, माझ्यासाठी आईस्क्रीम घेत आहे. मावशी तुम्हाला घ्यायची आईस्क्रीम? हो. कोणती खाणार तुम्ही? अशी करते ती अशी. मम्मी तू पण असं कर. कर ना असं कर. तुम्ही करा. मावशी आई हे घ्यायचं. हे नाही मला फुगाच पाहिजे. चल नाही चल चल चल. मावशी मला फुगा पाहिजे, फुगा घेऊन द्या. नाही बाळा नाही मला फुगाच पाहिजे. नाही गेले घ्यायचं आपल्याला. हे बघ हे बघ हे किती का. हा हा हे घेते मी. हे घ्यायचं आपल्याला. चला चाललो ते म्हणते कुठे घेऊन. तर गाईज आता आम्ही मंदिरापासून निघालेलो होतो आणि निघाल्यावर रस्त्याला एवढा अंधार आहे तुम्ही बघू शकता. खूप जास्त अंधार आहे रोडला. आणि आता आम्ही माझी जी मावशी आहे ना तिच्या रिलेटिव्ह कडे थांबलोय, तिथे चाललोय आता. आणि मला इथे वाघांची वगैरे खूप जास्त भीती वाटते. म्हणजे इथं हे कसं गावाकडचं आहे ना सगळं, त्याच्यामुळे इथे वाघ वगैरे असे येऊ शकतात. त्याच्यामुळे आता आम्ही तिथे जाणार आहे त्यांच्या घरी. चहा वगैरे करतील असते आणि नंतर मग निघणार आहे घरी जायला. तर गाईज इथे रात्रीचं वातावरण खूप खतरनाक आहे. म्हणजे इथे वाघ वगैरे पण येतात. इथले लोक कसे राहतात काय माहिती. आणि बघू शकता तुम्ही, हे बघा काय खतरनाक दिसतंय सगळीकडे. अंधार अंधार अंधार. मला तर एवढी जास्त भीती वाटत होती नाही येताना पण आता माझ्या मावशीच्या रिलेटिव्ह कडे आलोय आम्ही. आता इथे त्यांच्या गप्पा वगैरे चालू आहेत. मी असं तिथे बाहेर बघत होते, मग मला बघून पण एवढी भीती वाटते ना रात्रीची, कारण मी आधी कधीच याआधी कुठे गेलेली नाही अशी मी. तर आज आहे महाशिवरात्री आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आज काहीतरी स्पेशल आहे. बट काय स्पेशल आहे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. तर स्पेशल म्हणजे आज महाशिवरात्रीच्या म्हणजे महाशिवरात्री होती तेव्हाच माझा जन्म झालेला आणि तिथीनुसार आज माझा बर्थडे आहे. एवढं स्पेशल आहे आजच्यासाठी तरी. आणि खरा बर्थडे तर माझा 6 मार्चला असतो. तर बाकी काही नाही. आणि सेकंड ब्लॉग आहे, हिम्मत करून बनवला आहे. कधी आधी कधीच ट्राय नव्हतं केलेलं मी. तर मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, सगळ्यांना शेअर करा, तुमचे फ्रेंड्स वगैरे. एवढंच बोलायचंय मला आता या ब्लॉग मध्ये. आणि मी इथेच एंड करतेय. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.